ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. हॉस्पिटलमधून घरी येतो. त्याला बघून प्रतापराव म्हणतात, अरे अश्विन, तू काल गेला होतास, तो आत्ता येतोयस, ये चल चहा नाश्ता करून घे. अश्विन म्हणतो की मी फ्रेश होऊन परत निघणार आहे, जाताना मला माझा डबा हवाय. तर सायली अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी, मी डबा तुम्हाला हॉस्पिटलमध्येच देऊ का, म्हणजे तुम्हाला गरम गरम जेवता येईल. तेव्हा अश्विन म्हणतो, हा डबा माझ्यासाठी नाहीये, तन्वीसाठी घेऊन जाणार आहे. तेव्हा सायली म्हणते, माफ करा भाऊजी, मी प्रियासाठी डब्बा देणार नाही. जी माणसं खाल्लेल्या मिठाला जागत नाहीत त्या माणसांना या सुभेदारांच्या घरून जेवण जाण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा प्रतापराव म्हणतात, या घराने तन्वीसोबतचे सगळे संबंध तोडून टाकलेले आहेत. असं म्हटल्यानंतर अश्विनला खूप राग येतो. तो म्हणतो, माझ्यासोबत तर आहेत ना संबंध, हे घर माझं तर आहे ना, मग तन्वीचंही आहे आणि मी तन्वीला या घरातून जेवण घेऊन जाणारच. अश्विन पुढे म्हणतो प्रतापरावांना, अन्नपूर्णा ट्रस्टमधून तुम्ही गोरगरिबांना फुकट जेवण देता, इथे स्वतःच्या सुनेबद्दल तुम्हाला जराही काय वाटत नाही. त्यावर प्रतापराव अश्विनला म्हणतात, आम्ही जेवण गोरगरिबांना देतो, अशा लोकांना नाही जे जेवतील आणि त्या ताटामध्ये थुंकून जातील. त्यामुळे तन्वीला या घरातून डब्बा मिळणार नाही.